नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? तर आजचा विषय असा आहे. आज माझ्या जीवनातील दोन चुकाबद्दल मी थोडं बोलणार आहे तुमच्यासोबत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माहिती खूप महत्त्वाची आहे आजची. माझ्याकडून जे चुका झाल्या तर तुमच्याकडून चुका होता कामा नाही. बस व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की जे माझ्याकडून जे चुका झाल्या आता ते तुमच्याकडून होऊ नये, असं बस एवढंच आहे. आता मी जिथं राहतो पहिल्या चुकीबद्दल मी बोलणार आहे. तर तुम्हाला सांगतो, मी पहिली चूक म्हणजे, आता मी इथं राहतो, तर मी जिथं व्यवसाय करतो, मार्केट बरंच लांब आहे इथून. मला वाटतं 2-1 किलोमीटरचं अंतर असेल. तर पहिली चूक वाटते, आपण एवढं लांब घर उगाच घेतलंय. पहिली चूक म्हणजे, कारण कसं आहे, टाइम चाललाय, वेळ चाललाय, तर पेट्रोल जातं गाडीवरती जाणं येणं, आणि वेळ पण चाललाय लांब असल्यामुळं. तर बऱ्याच अडचणी आल्या. जेवढं लांब लेकराची शाळा पण होत नाही व्यवस्थित, त्यांना जायला नेऊन सोडायला लागतो, वेळ बराच चाललाय. त्याच्यामुळं काय व्हायला, नुकसान व्हायले. नुकसान म्हणजे तुम्हाला सांगतो मी आता, माझ्याकडे पहिली हिरोची HF डिलक्स गाडी होती. ते गाडी पण खराब झाली रस्त्यामुळं. रस्ता खूप खराब आहे आमच्या इकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आता शाईन घेतली. आता ठीक आहे, शाईन गाडी मजबूत आहे, तेवढं काही नाही आहे. आणि थोडंसं बरंच काही अडचणी आलेल्या घरामुळं, लांब असल्यामुळं. ठीक आहे, आता चला, काही एवढं नाही. घराचं शेवटी ते घर असतं स्वतःचं, असू द्या, काही अडचण नाही, थोडं लांब आहे. पण जे दुसऱ्या चूक झाली माझ्याकडून, दुसरा जे निर्णय माझ्या चुकीचा झाला, तो मला कधी आयुष्यभर विसरणार नाही मी. तो निर्णय म्हणजे असा झाला, तुम्हाला सांगतो मित्रांनो. 2 वर्षापूर्वी मी फाट्यावरती दुकान टाकलं होतं एक. सॉक्स वगैरे सगळं, जनरल स्टोअर वगैरे सगळं मिक्स. तर ते असं झालं, तुम्हाला सांगतो मी, दुकान म्हणजे घरातला पैसा नव्हता दुकानामध्ये. सगळं कर्ज काढून, बाहेरचं, याचं कर्ज घे, त्याचं कर्ज घे, या बँकेचं घे, त्या बँकेचं घे, काही असे व्याजाने पैसे होते. त्याच्यामुळं मी बरंच अंदर आलो. कमीत कमी 4-5 लाख रुपयाला अंदर आलो मी. तर तुम्हाला सांगतो मी, असं तुम्ही काही करू नका. जर तुमच्याकडे तुमचा व्यवसाय छोटा असेल तर छोटाच राहू द्या, तो हळूहळू मोठा होईल. पण तुम्ही कुठल्या बँकेचं कर्ज काढू नका, किंवा मग कुठून पैसे घे, कोणा सावकाराकडून पैसे घे, असे कामं करू नका. कारण काय होतं माहिती आहे का, याने आपण कर्ज घेताना आपल्याला चांगलं वाटतं, पण नंतर फेडायच्या टायमाला खूप अडचणी येतात. आता मला माहिती आहे मी कर्जातून कसं बाहेर निघालो. आता तुमचा नेक्स्ट व्हिडिओ हा कर्जातून बाहेर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल मी नेमकं मी कर्जातून बाहेर कसं निघालो. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, 2025 लागले, तर आता मी 75% कर्जातून बाहेर निघालोय. आता 25% राहिलोय कर्जामध्ये. अजून बी कर्जामध्ये आहे थोडाफार, पण आता या वर्षामध्ये पूर्ण क्लिअर होईल माझ्यावरचं कर्ज. तर तुम्हाला सांगू, माझं एवढंच सांगणं, व्हिडिओ बनवायचं एवढंच कारण आहे माझं, की तुम्ही कुठला व्यवसाय करा, छोटा असो या मोठा असो, पण जेवढे तुमच्याकडे पैसे आहेत का, तेवढेच पैसे गुंतवा भांडवलामध्ये. कर्ज काढू नका, कुणाचं कर्ज काढून व्यवसाय करू नका. कारण कसं, जे माझ्यावर दिवस आले ते तुमच्यावर येऊ नये, बस एवढंच मला म्हणायचं. एवढंच व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे. त्या दुकानामध्ये बऱ्यापैकी 4-5 लाख रुपयाला मी अंदर आलोय. तर व्हिडिओ बनवण्याचं एवढंच आहे की तुम्ही बी कर्ज असं काढून काही व्यवसाय किंवा दुकान असं काही करू नका. बस एवढंच मला सांगणं आहे. आणि काय व्हायला माहिती आहे का, कधी व्हिडिओ बनवायचा, कॅमेरा पुढे बोलायचं म्हणलं ना, ते जे चांगलं बोलायचं काय असेल तर ते विसरून चाललो मी. त्याच्यामुळं आज विचार केला, आज काही कसं बी येऊ, जसं बोलता येईल तसं बोलायचं आज. त्याच्यामुळं मी आज व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तर जसं बोलता येईल तसं बोलायलो मी तुमच्यासोबत. ठीक आहे, मान्य आहे, काही चूक झाली असेल बोलण्यामध्ये तर समजून घ्या. तर ह्या गोष्टी आहेत बघा. ह्या 2 चुका वाटत्या मला जीवनामध्ये माझ्यासोबत. मला असं वाटतं ह्या 2 निर्णय माझे खूप चुकलेत. पण आता शेवटी मग मी तेच, आपलं जे रेग्युलर मी हातगाडी लावत होतो का पहिलं, तेच आता रेग्युलरमध्ये हातगाडी लावतोय. आता 2025मध्ये मी एक नवीन संकल्पन घेतला आहे. तर तुम्हाला तर माहिती, चॅलेंज घेतले 2025मध्ये मी. आज 15 तारीख आहे, 15 जानेवारी 2025. तुम्हाला सांगण्याचं म्हणजे कसं आहे, चॅलेंज म्हणजे नेमकं काय ते सांगतो तुम्हाला मी. मी हातगाडी लावतोय रेग्युलर. मला 365 दिवस हातगाडी चालू ठेवायची. आणि दुसरं चॅलेंज म्हणजे
माझ्या अकाउंटवर इंस्टा अकाउंटवर व यूट्यूब अकाउंटवर डेली अपलोड करायचा व्हिडिओ या शॉर्ट जो म्हणजे काय म्हणतो सोशल मीडियावर डेली ॲक्टिव्ह राहायचं आहे असं आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे एवढंच की बस दोन आहेत हे चॅलेंज माझ्या नवीन वर्षामध्ये पूर्ण करायचेच मला. तुमचा सर्वांचा सपोर्ट पाहिजे. आणि ठीक आहे, निर्णय चालतंय, काय अडचण नाही, निर्णय घ्या तुम्ही, चुकू द्या, निर्णय घ्या तुम्ही, चुकू द्या. आता माझा कसा निर्णय घ्या, मी निर्णय घेतला, तुम्हाला कसं कळालं निर्णय आपले दोन चुकलेत, तसं असं असतं माणसं. मित्र निर्णय घेतल्यानंतर आपल्याला कळतं बाबा निर्णय हा चुकला, याच्यानंतर आपण निर्णय असा कधी घेणार नाही भविष्यामध्ये, असं होतं. त्याच्यामुळं चूक झाली, चुका म्हणून कळतं माणूस, आणि ते चूक डबल करू नका, असं असतं ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की मी कर्जातून कसं बाहेर निघालो, मी कसं निघालो पर्सनली कर्जातून बाहेर, तसं तुम्ही निघू शकता. आता तुम्हाला काय सांगा, माझ्यावर एवढं कर्ज होतं, मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. मी सर्व कर्जाबद्दल सर्व माहिती देणार आहे. आणि कर्जातून कसं बाहेर निघायचंय याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं मी जेवढं मला वाटतं तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे, शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तब तक के लिए थँक्यू, धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. नमस्कार.